कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग सर, जेवणाची तयारी झाली आहे। हाँ चल। वहिनी तुम्ही चला ना, बसला। सावधी, इथे सगळं व्यवस्थित सुरू आहे। हो वहिनी, इथे सगळं छान सुरू आहे। तसं नाही ग, मला असं वाटतंय तू ना नकळतपणे सारंगचं मन जिंकलंयस। तसं तुम्हाला वाटतंय वहिनी? सारंग सरांचं मन जिंकणं इतकं सोपं नाहीये। खरं तर आमच्यात गोष्टी सामान्य आणि सरळ साध्या नाहीच आहेत, किचकट आहे सगळं। आताही अभिषेकाहून आल्यावर त्यांनी नकळतपणे माझ्यात आणि त्यांच्यात अंतर असल्याचं सांगितलं। हो का? पण एक सांगू, इथे आल्यापासून ना मला सारंगमध्ये खूप बदल जाणवतो आणि मला खात्री आहे तो लवकरच तुझ्याबद्दल पण पॉझिटिव्ह विचार नक्की करेल। दादा आज तरी जेवायला बसा सोबत। नाही खरंच नका, आज आज नका आग्रह करू, तुम्ही बसा, समद्यांचं होऊ द्या, मग आम्ही निवांत बसू। होय होऊ द्या। होय ताई साहेब। अरे वा, भारतीय बैठक, खूप वर्षांनी बसते मी अशी। बस बस ऐश्वर्या ताई या। काय चाललंय सगळं? जेवायला बसलोय, असं बसतात ना, मग काय? हे असं बसतात जेवायला? सारंग, तू विसरलास का? आपण मिहंदळे होतो, एक स्टँडर्ड आहे आपलं। हे असं जेवायला बसायचंय? साधी डायनिंगची सोय नाही करता आली तुम्हाला? आणि नव्हतं जमत तर सारंगला का बोलवलं घरी? हॉटेलमध्ये करायची ना अरेंजमेंट। ऐश्वर्या मॅडम, इथं गावाकडे हॉटेल नाही आहेत, नाहीतर आम्ही केली असती ना व्यवस्था। पण तरी आमच्या परीने आम्ही तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही। कमी पडू द्यायला तुमच्याकडे आहे तरी काय ग? कम्प्लिटली नॉन डिझर्विंग आहात तुम्ही। रूपम कॉस्मेटिक्सचा मालक तिलोत्तमा मिहंदळेचा मुलगा तुमच्या घरी आलाय आणि ही अशी अरेंजमेंट केली आहे तुम्ही? जर मॉमला कळलं ना हे सगळं तर एक मिनिट सुद्धा त्याला इकडे थांबवते। त्याची काळजी नको करू तू, मी आईशी बोलेन, तू बस। अरे पण सारंग हे सगळं वहिनी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तू कशाला टेन्शन घेतेस? बस। ताईसाहेब, तांदळाची खीर केली आहे सावनं माझ्या। तिच्या हाताला लय चव आहे बरं, तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला लय आवडेल। हो। सावली वहिनी, खीर भारी झाली आहे। वही खीर कमाल झाली आहे। सावली, खरंच खूप छान झाली खीर। सारंग, आवडली का? हाँ छान झाली आहे।
काय गाण आहे? किडा आहे ह्यात. मला नाही जेवायचं. यक्स. वहिनी ती वाटी दे. वहिनी मी समजू शकतो की रोजच्या सवयीप्रमाणे इथे गोष्टी नसतील, पण हे काही वाईट नाही अगं. नाही एवढं टोकाचं बोललीस ना तू, म्हणून मी बोलतोय. ज्या दिवसापासून मी बबलू सोहम इथे आलोय, काही प्रॉब्लेम झालाय? आनंदात राहिलो आम्ही इथे. मग एवढं टोकाचं बोलायची काय गरज आहे? अमृता वहिनी पण जेवायला बसलीये. आणि तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो की आईबाबांनी सुद्धा गरिबीत दिवस काढलेत. या सगळ्या गोष्टींची त्यांना पण जाणीव आहे. आणि आईची शिकवण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं आणि आनंदात जगायचं. प्रभू श्री रामाने सुद्धा शबरीची बोरं भेदभाव न करता खाल्ली होती. मग आपण कोण आहोत? ज्या मातीत आपण वाढलोय, ज्या निसर्गाने आपल्याला जगण्याची संधी दिली आहे, त्या निसर्गाबाबतीत जर चुकीची समजूत आपण करून घेतली असेल ना, तर आपण एकदा विचार करायला हवा की चूक नक्की कोणाची आहे. आणि हा किडा नाहीये, वेलची आहे. सावली, वहिनीला दुसरी वाटी दे. आणि भागवत कुटुंबाकडून मी सारंग मेंदळे तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज त्यांचा पाहुणचार स्वीकार. आणि त्यांनी एवढ्या प्रेमाने हे सगळं जे बनवलंय त्याचा आस्वाद घे. बस. ताई साहेब बस. वहिनी बस प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.